नाशिक शहरातील मालेगाव स्टँड जवळील होळकर पुलाखाली शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका 40 ते 45 वर्षीय फिरस्त्या व्यक्तीचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे। पंचवटी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयित सचिन वनकर आणि विधी संघर्षित बालक अशा दोघांना ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता संशयित सचिन वनकर व त्याचा अल्पवयीन साथीदार दारूच्या नशेत असताना पायरीजवळ एका फिरस्त्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाले। यातूनच संशयित वनकर याने फिरस्त्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला। दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक।